नमस्कार, मी उज्ज्वला. मी आज तुम्हाला कोथिंबिरीच्या वड्या दाखवणार आहे. एक जुडी कोथिंबीर घेतलेली आहे. 1 वाटी चण्याचं पीठ आहे. अर्धी वाटी तांदळाचं पीठ आहे. मीठ आहे अर्धा चमचा. 1 चमचा तीळ आहे. तेल आहे. अर्धा लिंबू आहे. हिरवी मिरची घेतलेली आहे, पण मी सुकलेल्या मिरच्या घेतलेल्या आहे. तुम्ही हिरव्या घेऊ शकता. लसूण आहे. हळद आहे. हिंग आहे. मी आता हा सारा मसाला मिक्सरवर करून घेते. मिरची, लसूण मी त्याच्यात टाकलेला आहे. मीठ पण त्याच्यात टाकते. हिंग, हळद पण त्याच्यात टाकून सारं मिक्स करून मी मिक्सरवर काढून घेते. मसाला असा वाटून घेतलेला आहे. जास्त जाड बी नाही, जास्त बारीक बी नाही, मध्यम आहे. आता मी कोथिंबीर बारीक कापून घेते. अशी साईज मध्ये कापून घ्यायची आहे कोथिंबीर. अशी कोथिंबीर कापून झालेली आहे आपली. आता मी सर्व मसाले एकत्र करून घेते, घट्ट मळून घेते. आता मी मिरची इथं टाकते. तीळ टाकते. अर्धा लिंबू पिळते त्याच्यात. तांदळाचं पीठ, डाळीचं पीठ 1 वाटी. 1 पळी तेल वतायचे त्याच्यात मळताना. थोडं घट्टच मळायचं आहे. थोडं थोडं पाणी घालू शकता तुम्ही, जादा पाणी घालायचं नाहीये. असं मळून झालेलं आहे, निब्बर मळलेलं आहे. मी थोडंसं तेल टाकून हे करून घेते त्याला. आणि आता आपल्याला हे लावायचं आहे, ते उकडण्यासाठी चाळणीमध्ये वाफेवर ठेवायचं आहे. 10 ते 15 मिनिटं त्याला शिजायला लागतात. हे असं काही करून घेते मी गोळे. मी पाहिजे तर चाळणीत असं थापून बी हे करू शकता, पण मी असंच करते. हे बघा, मी चाळणीत ठेवतीये. अशा आपल्या वड्या झालेल्या आहेत कोथिंबिरीच्या. आता मी उकडायला ठेवतीये. त्याच्यानंतर पुढचं दाखवते तुम्हाला कसे शिजवायच्या त्या. 10 ते 15 मिनिटं लागणार आहे त्याला. पाणी उकडायला ठेवलं आहे. आता मी वड्याची चाळण त्याच्यावर ठेवते. झाकण पॅक ठेवायचं, वाफ गेली नाही पाहिजे. मी तुम्हाला कोथिंबिरीच्या वड्या दाखवल्या होत्या. आता त्या करून झालेल्या आहे, थंड पण झालेले आहे, पण मी कापून घेतलेले आहे. तर 15 मिनिटं त्या शिजवायलाच ठेवायचे आहे. आणि चांगल्या थंड होईपर्यंत चाकू टाकून बघायचा की झाल्यात की नाही म्हणून. नसेल झाल्या तर थोड्याशा अजून ठेवायच्या. आणि मी आता तेल गरम करायला ठेवलेले आहे. मी आता तळून दाखवते तुम्हाला. मी आता तेलात सोडतीये. आपल्या कोथिंबिरीच्या वड्या तळून झालेल्या आहेत. मी थोडं पीठ कमी वापरलेलं आहे. आपण जरा थोडं जादा पीठ वापरलं ना तर एकदम हे होऊन जातात. पण हे खूप खुसखुशीत आणि छान झालेले आहेत. करून बघा, खाऊन बघा. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की मला कळवा. धन्यवाद.